नाही, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना भेटायला बोलवलेलं, त्याच्यामुळे ते भेटायला गेले असतील. त्या मुख्यमंत्र्यांना न्याय मागतील आणि मुख्यमंत्री न्याय देतील अशी अपेक्षा करूयात. नाही, राज्यपाल महोदयांची आम्ही काल भेट घेतली सर्वपक्षीय. आमचे संभाजीराजे नेतृत्व केलं आणि त्यांनी आम्हाला सर्वांना बोलवलेलं, की ते बोलले की आपण सर्वजण सर्वपक्षीय जाऊन भेट घेऊयात आणि त्याच्यामध्ये याची जी मारेकरी त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे, ह्याच्यात जे मास्टर माइंड आहे तो त्याच्यात ॲड झाला पाहिजे, हे सर्व मागण्या आम्ही केलेल्या आहेत. बाप्पा, एकंदरीत या घटनेला आज 7 तारीख आहे, जसं पाहिजे तसं काही कारवाई होत नाही, असं एकंदरीत काय सांगायला? नाही, हे होत नाही हीच आमचं दुर्दैव आहे ना. आम्ही बोलतोय की आता ही 6 तारखेला झालं, 6 तारखेची सुरुवात तिथून झाली, 9 तारखेला डायरेक्ट मर्डर झाला. पण त्याची जी प्रथमदर्शी जेवढ्यावर आरोप दाखल केला आहे ते सुद्धा आणखी एक आरोपी त्याच्यात फरार आहे, ते सापडत नाही आहे. मग SIT नेमली म्हणतात, CIDकडे तपास आहे, CID करतं आहे काय, कोण करतं आहे काय, आणखी कुणाचे मोबाईल सापडले नाही म्हणतात. मग मोबाईल कुठे गेले, तर मोबाईल जर गेले तर यांचे मग आरोपीला तुम्ही PCR घेता कशाला, कुठल्या तपासासाठी PCR पाहिजे. मग PCR घेता तर त्या PCRमध्ये त्याचे जी काय डिटेल्स पाहिजे तुम्हाला एवढ्या दिवसात 15-15, 20-20 दिवस का मिळत नाही आहे. नाही मिळत तर मग त्याने कुठं मोबाईल ठेवला, कुठं गेलता, जे आरोप घडला तेव्हापासून तो आरोपी कुठं होता याची जर माहिती काढली पोलिसांनी खरं तर 1 दिवसात 2 दिवसात होईल राव. नाहीच झालं तर मग आरोपी जर ह्यांना खरंच सांगत नसले तर द्या जनतेकडं, जनता काढीन आता त्यांच्याकडून हुडून. अजितदादांची आणि धनंजय मुंडेंची बैठक झाली, परंतु त्या बैठकीत काहीच निष्पन्न झालं नाही. तुम्ही देखील राजीनाम्याची मागणी करता, सगळेच मागणी करतात. नाही, आता त्यांचा तो अंतर्गत विषय आहे की त्यांची बैठक काय झाली आणि कशासाठी झाली, ते का भेटले, ह्याच्यावर मी कसं भाष्य करून मला कसं माहीत असेल. त्याच्यामुळं मला काही त्याच्यातली माहिती नाही. ज्यावेळेस मला कोणी सांगेल अजितदादा किंवा धनंजय मुंडे साहेब की आमच्या बैठकीत असं झालं, त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो. पण तुमची भूमिका नाही. नाही, माझी भूमिका एकच आहे की मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे आणि याचा मास्टर माइंड याच्यात येऊन सर्वांना शिक्षा झाली पाहिजे.